चला मंडळी, तर आज भेटूया वेगळ्या टीमला. हिरो तर स्क्रीनवर दिसतात, पण खरे सुपर हिरो पडद्यामागे बसतात. क्रेडिट्स मध्ये नाव नसतं, पण यांच्याशिवाय फिल्म रिलीजच होत नाही. कुठलंही काम होतं कसं, कुठला प्रोग्राम सक्सेसफुल होतो कसा, कारण मागे असतं एक भक्कम टीम, आमचं बिहाइंड द सीन टीम. तर चला भेटूया. हे आहेत विजू काका, आमचे सबका भिडू सबका गुरु. YCMA मधला कुठलाही कोड असू दे, विजू काकाला विचारा. कुठल्या सब्जेक्टचं बुक हवेत, विजू काकाला विचारा. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस मधलं कुठलंही काम असो, उत्तर एकच, विजू काकाला विचारा. यांच्या डोक्यात एक एन्सायक्लोपीडिया आहे, फक्त ते गुगलवर अवेलेबल नाही, डायरेक्ट विजू काकाकडेच जावं लागतं. हे आहेत सचिन भाऊ. लेक्चर लावणं, सेटअप हँडल करणं, अकॅडमिक नोट असो किंवा लेक्चर शेड्यूल, फॅकल्टी आणि मुलं दोघांमध्ये ब्रिज म्हणजे सचिन भाऊ. यांना कधी विश्रांती असते का विचारलं तर सांगते फक्त असतात, कारण त्यांच्या डिक्शनरी मध्ये काम नाही असा शब्दच नाही. हे आहेत आमचे छोटे मिया, ऑफिस मधला सगळ्यांचा लाडका. गव्हर्नमेंट ऑफिसची डॉक्युमेंटेशनची कामं असो, ऊन असो, पाऊस असो, वादळ असो, छोटे मिया वेळेत पोहोचवतात. नीरवदा म्हणतात लंबी रेस का घोडा आहे, आणि ते खरंच आहे, कारण हा थकत नाही, थांबत नाही, फक्त काम करत राहतो. आणि शेवटी बडे मिया, डायरेक्टर साहेबांचा राईट हँड. बँकिंगची कामं असो, मुलांशी बोलण्याचं कौशल्य असो, सगळ्यात बडे मिया आघाडीवर. कुठलाही प्रोग्राम असो, एक्झाम असो, आधी एक काम होतं, बडे मियाची मीटिंग बसते आणि ते असतात अध्यक्ष. सपोर्ट डिपार्टमेंटचे लीडर नाही, सपोर्ट डिपार्टमेंटचे डायरेक्टर. एक एन्सायक्लोपीडिया बनू बसतो, एक ब्रिज बनून काम करतो, एक ऊन पावसात डॉक्युमेंटेशन पोहोचवतो आणि एक सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो. हे आहे आमचं बिहाइंड द सीन टीम. यांच्याशिवाय HVDCEC अधुरा आहे.